मूळव्याध ज्या वेळेला होतो त्यावेळेला काय होतं, सगळ्यात पहिलं म्हणजे कन्फ्युजन होतं. कसलं कन्फ्युजन? की मूळव्याध नक्की म्हणतात कशाला? तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगतो की मूळव्याध आणि परिकर्दिका. परिकर्दिका म्हणजे फिशर. हे दोन्हीही वेगवेगळे त्रास आहे. ज्या वेळेला परिकर्दिका होते म्हणजे फिशर होतात, ते जर वारंवार होत राहिले तर त्याचं कन्व्हर्जन पुढे जाऊन मूळव्याधीमध्ये होऊ शकतं. तर हे लक्षात घ्या. दोन्हीही आजार जे आहेत ते दोन्हीही आजार हे एकाच जागेवरती होतात, गुदद्वाराच्या ठिकाणी. तर यामध्ये जर तुम्हाला संडासच्या जागी दुखत असेल, संडासच्या जागेतून रक्त जात असेल, कडक संडासला होत असेल आणि संडासच्या जागी जळजळ होत असेल, खाज येत असेल, तर तुम्हाला फिशर असण्याची शक्यता आहे. तर ज्या वेळेला हे फिशर असतात त्यावेळेला आहारामध्ये काय घ्यायचं आज या व्हिडिओमध्ये आपण बघू. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरीकर, आयुर्वेद तज्ञ. गेले 14 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे. आमचं क्लिनिक नेरूळ, ठाणे, दादर आणि पुणे या ठिकाणी आहे. तर ज्या लोकांना मूळव्याध असतो ना त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये त्रास होत असतो आणि हा त्रास संडास झाल्याच्या नंतर खूपच वाढतो. म्हणजे जसं की सकाळी सकाळी संडासला गेले की कडक संडासला होतं, कडक संडासला झालं की ती जी जागा असते संडासची ती जागा फाटते, तिथे जखम होते, दुखायला लागतं, जळजळ व्हायला लागतं आणि काही वेळेला तिथून रक्तही जातं. तर अशा वेळेला यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपली पचनक्रिया जी आहे ना ती चांगली करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला बरेच जण काय करतात, तर संडासच्या जागी दुखतंय ना मग संडासच्या जागी मलम लावतात जेणेकरून तिथलं दुखणं थांबेल. पण मलम लावणं हा उपाय याचा कायमचा झालेला नाही. याचा उपाय कायमचा करायचा असेल तर आपल्याला पहिलं पचनक्रिया व्यवस्थित करणं गरजेचं आहे. कारण मूळव्याध जो होतो तो पचनक्रिया बिघडल्या कारणानेच होतो. मग पचनक्रिया सुधारण्यासाठी औषधांपेक्षाही चांगलं म्हणजे आपण ज्या वेळेला काही आहार जर आणला आणि त्याच्या बरोबर आपण औषधं सुरू ठेवली तर आपला जो मूळव्याध आहे तो कायमचा बरा होण्याची शक्यताही जास्त असते. तर आज आपण असे पदार्थ बघूया की ज्याच्याने मूळव्याध कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. तुमची जी ट्रीटमेंट चालू आहे मूळव्याधसाठी ती ट्रीटमेंट तुम्ही कंटिन्यू ठेवा आणि त्याबरोबर हे पदार्थ खावा. त्याच्याने तुमचा मूळव्याध बरं होण्यासाठी तुम्हाला खरंच मदत होणार आहे. सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे तूप. तुपाचं सेवन जर तुम्ही जेवणामध्ये ठेवलं तर पचन चांगलं होतच, पण ज्या वेळेला मल तयार होतं त्यावेळेला त्याच्यामध्ये जी कठीणता येते ना ती कमी होते आणि कडक संडासला होणं थांबून जातं. तर हे तूप घ्यायचं कसं, तर जेवणाच्या मध्यभागी तूप तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर 1 कप दुधामध्ये तूप टाकून मिक्स करून तुम्ही घेऊ शकता. जेवणामध्ये तूप घेऊ शकता, म्हणजे जेवणाला फोडणी तुपाची देणं किंवा वरतून तूप टाकणं, किंवा जेवणाच्या मध्यभागी म्हणजे अर्ध जेवण झालं की 1 चमच तूप खायचं आणि त्याच्या पुढचं जेवण करायचं. हा एक पहिला पदार्थ झाला. दुसरा पदार्थ काय आहे तर मुगाची डाळ. मुगाची डाळ जी असते ना त्याच्यामध्ये काय करायचं, आपण नेहमी जशी डाळ बनवतो तशीच बनवायची, फक्त त्याच्यामध्ये बेलाचा मगज टाकायचा. बेलाचा मगज किती टाकायचा, बेलाचा मगज जो असतो म्हणजे बेल मज्जा म्हणतात त्याला, तर तो जो असतो तो 1 पाव चमच फक्त आपल्याला 1 वाटी मुगाच्या डाळीमध्ये टाकायचा आहे आणि त्याचं सेवन जेवताना करायचं आहे. त्याच्याने सुद्धा बऱ्यापैकी फायदा होण्याची शक्यता असते. तिसरा पदार्थ कुठला, तर सुरणाची भाजी. सुरण ही जी वनस्पती आहे ही कंदमुळं आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरण जी भाजी आहे ही रसधातूवरती काम करते. रसधातूवरती ज्या गोष्टी काम करतात त्या गोष्टींमध्ये एक गोष्ट खास असते की हे त्या सगळे पदार्थ जे रसधातूवरती काम करतात ते पचन सुधारण्याचं काम करतात. सुरण ही जी भाजी आहे ना ही पचनावरती काम करते आणि ही सुरणाची जी भाजी असते त्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती जठराग्नी प्रदीप्त करते, पचन चांगलं करते आणि ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही अतिशय उपयुक्त असते. चौथा पदार्थ आहे ताक. मित्रांनो, ताक जे आहे ना हे मूळव्याधीमध्ये खरंच वरदानासारखं आहे. तर मूळव्याध जर तुम्हाला असेल तर ताकाचं सेवन नक्की करा. ताक जे असतं ते बनवताना फक्त नीट बनवा. ताक जे असतं त्याच्यामध्ये ज्यावेळेला आपण दही लावतो, दही पासून आपण ताक बनवतो, तर ताकामध्ये लोणी हे काढलेलं असतं. म्हणजे दह्यापासून ज्यावेळेला लोणी पूर्ण काढतो आणि मग त्याच्या नंतरचा जो भाग शिल्लक राहतो ते ताक असतं. ते ताक जर तुम्ही वापरलं, जेवणामध्ये वापरला, त्याच्यामध्ये थोडीशी जिऱ्याची पूड टाकायची आणि ते घ्यायचं, तर
मूळव्याधीचा त्रास कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. ताकाच्या बाबतीत एकच लक्षात घ्या, जर तुम्हाला सांधेदुखीचे त्रास असेल किंवा शरीरावरती सूज असेल आणि मूळव्याधीचा पण त्रास असेल, अशा वेळेला ताकाचा वापर करू नये. 5वा पदार्थ आहे मनुका. काळ्या मनुका ज्या असतात ना, ह्या स्वभावतः थंड असतात आणि मूळव्याधीमध्ये ज्या वेळेला रक्त बाहेर पडत असतं, तर ब्लिडिंग होत असतं, त्यावेळेला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जो होत असतो तो म्हणजे शरीरामध्ये वाढलेली उष्णता. आता ही उष्णता कमी करण्यासाठी काय करायचं, तर मनुक्यांचा वापर आपण करू शकतो. मनुका ह्या स्वभावतःच थंड असतात आणि यांचा वापर कसा करायचा, तर 10 ते 20 काळ्या मनुका रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या. सकाळी उठल्याच्या नंतर याच मनुका त्याच पाण्यामध्ये क्रश करायच्या, ते पाणी गाळायचं आणि ते पाणी प्यायचं. किंवा तुम्ही त्या डायरेक्ट त्या मनुका खाऊ शकता. मनुका खाऊन मग तेच पाणी तुम्हाला परत प्यायचं आहे. त्याच्याने सुद्धा शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो, पोट साफ व्हायला मदत होतं, कडक संडास त्याची होत असते, त्याच्यामध्ये सॉफ्टनेस येण्याची शक्यता या मनुकांमुळे वाढते, कारण मनुका सुद्धा थोड्याशा विरेचकच आहे. तर अशा प्रकारचे पदार्थ जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये ठेवले तर तुमचा मूळव्याध कमी होण्यासाठी तुम्हाला खरंच खूप चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. तुमची जी औषधं चालू आहे ती औषधं सुरूच ठेवा आणि त्याच्याबरोबर या पदार्थांचं सेवन आधीमध्ये करत जा. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे आपलं औषध सामान झालं, ज्याचा वापर आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करणार आहोत. दुसरं आहाराबद्दल चालून झालं. तर तिसरा भाग येतो पंचकर्माचा. मूळव्याध ज्या वेळेला पूर्णपणे बरा होतो, तो बरा झाल्याच्या नंतर तो पुन्हा न होण्यासाठी आपण पंचकर्माचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. त्याच्याने हा मूळव्याधीचा त्रास वारंवार होत नाही. मूळव्याध जो असतो ना, तो अपान वायूच्या स्थानामध्ये आहे, म्हणजे अपान वात जो असतो त्याच्या स्थानामध्ये आहे. तर त्या वाताची गती व्यवस्थित राहावी यासाठी बस्ती नावाचं जे पंचकर्म आहे ते आपल्यासाठी खूप उपयुक्त असतं. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.